श्रोतेहो नमस्कार. वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. हेल्दी वेट लॉस करणं, सुडौल फिगर मिळवणं किंवा डायबेटीज आटोक्यात आणणं या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत पुण्यातल्या प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, आजच्या भागात तुम्ही डाएट बद्दल काहीतरी इंटरेस्टिंग माहिती सांगणार आहात असं म्हणाला होतात. हो, तसं पाहिलं तर डाएटिंगच्या गमती जमती या विषयावर मी एक मोठं पुस्तक लिहू शकेन इतकी माहिती माझ्याजवळ आहे. अच्छा. पण गेल्या 20 वर्षात मी असंख्य लोकांना भेटले, त्यांचे वेगवेगळे डाएटचे प्रयोग पाहिले, लोकांना मी डाएटवर बरेच सल्ले पण दिले. तसंच जगात या विषयावर चाललेलं संशोधन आणि प्रयोग यांचाही भरपूर अभ्यास केला. आता या सगळ्यांचा सारांश सांगायचा तर आपल्यासाठी आपले पिढीजात चालत आलेले आहार हेच आपलं सगळ्यात परफेक्ट डाएट आहे असं माझं ठाम मत झालंय. आता या विषयावर मी गेल्या काही भागांमध्ये बरीच माहिती सांगितली, पण मी आज काही वेगळीच माहिती सांगते जिचा आपल्या श्रोत्यांना नक्कीच उपयोग होईल. सांगा ना. आपल्या आयुर्वेदामध्ये आहार कोणता करावा याबरोबरच तो कसा करावा याबद्दलही खूप चांगली माहिती उपलब्ध आहे. खाताना काही साधे सोपे नियम पाळले तर अन्नाचं योग्य पचन तर होतच, शिवाय आपलं मेटाबॉलिझमही सुधारायला मदत होते. श्रोते हो, तुम्हाला मी जे सांगतेय ते काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा फायदा घ्या. पहिला नियम म्हणजे केव्हाही आणि काहीही खाताना एका जागी शांत बसून खा. खाताना पेपर वाचणं, टीव्ही पाहणं, गप्पा मारणं, फोनवर बोलणं, मोबाईलवर खेळणं, चालता चालता किंवा उभ्या उभ्या खाणं हे काहीही करू नका. तुम्ही तुमचंच उदाहरण पाहणं. इतर काहीही न करता तुम्ही किती वेळा जेवता हो शांत बसून? उदरभरणनो हे जाणीचे यज्ञकर्म असं एक उदाहरण मागे मी एका भागात दिलं होतं. जेवण आणि गाडीत पेट्रोल भरणं यात फरक आहे, म्हणूनच आपल्याकडे जेवणाला, यज्ञाला आणि अन्नाला पवित्र संविधानची उपमा दिलेली आहे. म्हणून काहीही खाताना त्या अन्नावर, त्याच्या चवीवर पूर्ण लक्ष द्या आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या. दुसरा नियम म्हणजे पहिला घास चावून पूर्ण गिळून झाल्यानंतर आणि तोंड रिकामं झाल्यावरच पुढचा घास घ्या. कितीही घाई असली तरी हा नियम कटाक्षानं पाळा. तिसरा नियम म्हणजे रोजच्या जेवणात सर्व चवींच्या पदार्थांचा समावेश करा. गोड, कडू, आंबट, खारट, तुरट या 5 चवींना आयुर्वेदानं अनन्यसाधारण महत्त्व दिलंय. म्हणजेच याचा अर्थ असा की 5 चवी असलेले पदार्थ आपल्याला आवश्यक असलेले सगळे अन्न घटक पुरवतात. यातली गोड चव म्हणजे साखर किंवा गुळ नाही बरं का, तर गहू आणि भात म्हणजे कार्ब अपेक्षित आहे. तुम्हाला एक गंमत सांगते. आपण एखाद्या समारंभात पंक्तीमध्ये जेवायला बसतो तेव्हा ताट मांडण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मीठ, लिंबू, कोशिंबीर, चटणी, भाज्या, आमटी, वरण भात, पक्वान्न आणि पोळी. आता या प्रत्येक पदार्थांची एक विशिष्ट जागा ठरलेली असते. हे सगळे पदार्थ वाढण्याची पद्धत आपल्याकडे सगळीकडे एकच आहे, बरोबर आहे? तर या प्रत्येक पदार्थांमधनं आपल्याला वेगवेगळे अन्न घटक मिळत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबामधनं व्हिटॅमिन सी मिळतं, नंतर वरण भातामधनं प्रोटीन आणि कार्ब मिळतं, भाज्यांमधनं रफेज, मिनरल्स सगळं मिळत असतं. त्यामुळे आजही आपलं डाएट हे अत्यंत परिपूर्ण डाएट म्हणून समजलं जातं. आता आपल्याला हे डाएट नकोसं झालंय ती गोष्ट वेगळी. अजून एक सांगायचं झालं तर जेवण झाल्यावर आपण जो विडा खातो त्यात सुद्धा आयुर्वेदाच्या शास्त्राप्रमाणे पचन सुलभ करणारे पदार्थ असतात. वृषालीताई, खरंच आज तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगताय. म्हणजे माहिती सगळ्यांनाच आहे पण आपण ते करत नाहीये. चित्र, आता पुढचा एक नियम आहे, तो म्हणजे पोट रिकामं झाल्याशिवाय कधीही खाऊ नका. आपल्या प्रत्येकाला ठराविक वेळेप्रमाणे जेवायची सवय लागलेली असते, पण त्या वेळेला आपलं पोट रिकामं आहे का नाही याचा आपण विचारच करत नाही आणि ते चुकीचं आहे. पण मग तुम्ही सुद्धा डाएट देताना किती वाजता काय काय खा असंच सांगता ना? अगदी बरोबर आहे. पण किती वाजता काय खा हे सांगताना त्यावेळी तुमचं पोट रिकामं झालेलं असेल याची मी पुरेपूर काळजी घेतलेली असते. आणि म्हणूनच ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये फक्त एखादं फळ मी खायला सांगते. तसंच दुपारी लाईट स्नॅक्स घ्यायला सांगते. अच्छा, खरं तर हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, पण वृषालीताई, वेळेअभावी आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. पुढच्या भागामध्ये पुन्हा आपण हाच विषय घेऊयात. श्रोते हो, तुमच्या वेट लॉससाठी किंवा डायबेटीज कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला वृषाली मेहेंदळे यांचं पर्सनल फिटनेस कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला परिपूर्ण सल्ला मिळेल हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यांच्या कन्सल्टेशन बद्दल अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613 किंवा 9527730493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.vrushalyslimming.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा. नमस्कार.